दादू काय बघतस? मग चॅनल सबस्क्राईब कर. लाईक करा आणि शेअर करा थँक्यू. तर आज हे बघा ब्लॅक घातलाय जावयानी पण इकडे ना पारू दोघं. हा तर ही ब्लॅक गँग नेहमी मध्ये त्यांचा मॅचिंग कलर असतो पण आज अचानक फुल पण झाले त्यांच्यामध्ये. हा मध्ये व्हाईट कुठं आला काय माहिती. ब्लॅक ड्रेस कोडचा काय विषय त्यांना विचारा. काय ब्लॅक ड्रेस बाबा सागर बुवा असं कसं. नमस्कार मित्रांनो, आपल्या या ज्योती पाटील ब्लॉग चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते. मित्रांनो आपण आज चाललो आहोत. आज 1 तारीख आहे आणि 1 तारखेला तुम्हाला माहितीच आहे 1 मेला रास हल्दी आहे, जिथे तिथं जाम हल्दी आहेत आणि उद्या 2 तारखेला लग्न. तर आम्हाला सुद्धा आता एक लग्नाला जायचं आहे, पहिले रायत्याला, त्यानंतर सांग्याला हळदीला जायचं आहे, त्यानंतर हळदीवरून आल्यावरती परत आमच्या गावात हळद आहे. तर बघू आता जमते की नाही 3 ठिकाणी जायला. तर आता वाजले 6 वाजलेत ना, किती वाजले? 5:30 वाजलेत आणि आता आम्ही निघालोय लग्नासाठी रायत्याला. आमचेच आपल्या अश्विनी आहे, तिच्या घरातले त्यांचं लग्न आहे आणि त्यानंतर यांची बहीण म्हणजे माझी नणंद सांग्याला आपण गेलो होतो ना घराच्या पूजासाठी. तर तिथेच त्यांच्या जावेच्या मुलाचं लग्न आहे, म्हणजे यांच्या पण बहिणीचं आहे, यांनी पण बहीण मानलेली आहे. तर माझ्या नंदेच्या मुलाचं लग्न आहे राकेशचं. तर त्याच्या आज हल्दी आहे, तर उद्या लग्न तो पण दाखवीन. जसा प्रयत्न तसा दाखवत राहील आहे की नाही. आणि माझ्यासोबत माझा नवरा आहेच पटापट आणि ताईसा पण आहेत. चला आपण निघूया आणि जसे भेटतील सगळ्यांना दाखवते तुम्हाला. फुल मजा करतील. सांगेवाले ते एवढे नाचतात ना बाबा, बोलून फायदा ना. हल्दी जाम जोरात करतात, कारण गावात कसे पोलीस जाऊ शकत नाही थांबवायला ना. सिटीमध्ये पोलीस जातात, त्यांच्या गावात जात नाही ना. मस्त काय दिसते? अच्छा बघितलं ना माझ्या नवऱ्याचं काय चाललंय. बोलतं आरशात, बोलतं मी दिसतोय, बोलतं डबल, बोलतं आशिरा. चला मित्रांनो लगेच आम्ही निघतो पटापट. चला आमच्या सोबत तुम्ही पण. तर मित्रांनो आम्ही आलो आता रायते गावामध्ये आणि सांगोल्याचा नवरा आहे. तर चाललो आता आंघोळ पण नाही केली, पोराई तसाच आले आमच्याबरोबर. आता ताईला भेटू, ताईचे रिलेटिव्ह आहेत, मग दाखवते कोणचं लग्न काय आहे ते. लग्न ही आहे नवरी आणि खूप छान दिसतेस. सासू आहे, मला माहितीच आहे सगळ्यांना. कोणाचं लग्न सांगा तुम्ही? म्हणजे अश्विनीच्या सासूचं माहितीचं लग्न रायताला. छान वाटलं येऊन, सगळेजण भेटले आणि सगळे व्हिडिओ बघता ना माझी. मला सपोर्ट करायला बोल मग तिथे लाईक करा, जोरात बोल लाईक करा आणि शेअर करा थँक्यू. किती गोरा
गोरा दिसते आपल्यापेक्षा गोरा दिसते सर्फेक्सल मध्ये आंघोळ करतो. तुम्ही का नाही ब्लॅक घातला मग आपण गँग झालो असं ना. मी मला माहिती नव्हतं आज ब्लॅक ड्रेस कोड आहे. या सगळ्यांनी ब्लॅक ब्लॅक घातले. अर्धी ब्लॅक कपडे घालून माणसं ती बघा तिकडे पण आहे. आता आम्ही सांगायला जाऊ ना तेव्हा आम्ही चौघं जरा फोटो काढू तेव्हा कळेल कोण आहे ब्लॅक गँग. एक त्याला दाखवा. तुमचा राज हे बघा ब्लॅक घातलाय जावयानी पण तिकडे ना पारू दोघं जण. हा तर ही ब्लॅक गँग नेहमी मध्ये त्यांचा मॅचिंग कलर असतो पण आज अचानक मी पण झाले त्यांच्यामध्ये. हा मध्ये व्हाईट कुठं आला काय माहिती. ब्लॅक ड्रेस कोडचा काय विषय त्यांना विचारा. काय ब्लॅक ड्रेस बाबा सागर बुवा आता कसं ड्रेस विशेष कलर आहे. आज आम्ही पण तुमचा जॉईन झालो. तुमची धावपळ किती झाली मला सगळं लक्षात. तुम्ही सांगायला फोटो काढून दाखवून द्या. आईना पण घ्या. आईना घेतला आईला पण सेपरेट. आज आम्ही जावया आणि सुनेली ब्लॅक कलर घातला तुमच्या. तुम्ही पण घालायचं ना. बाबांचं फेवरेट व्हाईट कलर आहे. बाबांना व्हाईट आवडतं. व्हाईट मध्ये छान दिसतात. व्हाईट कलर मध्ये मस्त असतो. तसं आमच्या सागरने घातलेलं आहे. बाबांना मॅच कोणी सागरने ना. आम्ही इकडे मॅचिंग केलेलं ही इकडे. अश्विनीची जाऊबाई त्यांना भेटवते. सगळे लांब लांब आहेत पण सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. इथं आल्यावरती खूप सगळ्यांना भेटलं एकदम म्हणजे हास्य आपल्या सागरच्या चेहऱ्यावरती. अश्विनीच्या सासऱ्याची म्हणजे बाबांची इच्छा होती मी गुलाबजामुन खाऊंगा. भरून गुलाबजाम काही न खाता गुलाबजाम तर बाबांचा मान ठेवलाय. जेवायला सांगत होते पण आता जेवायला टाइम नाही म्हणून गुलाबजाम खाऊन जातोय. तर मित्रांनो आम्ही हा नाका माहिती असेल तुम्हाला आलो आहेत आता सांगे गावामध्ये हळदीलाच आलो राकेशच्या. आणि रात्रीचे 9 वाजलेत आणि इकडे बघा रिक्षामध्ये आमच्या रिक्षाचं पायलट आणलंय. यावेळी आम्ही पटापट आम्हाला आणलंय. आणि चाय घेतलंय. चाय आम्ही काही पिलं का चाय. रात्री 9 वाजता चाय पितोय कारण सकाळपासून घराच्या बाहेर फिरतोय. जाम झोप आले आम्हाला. बघू असं बघा 2 मिनिटं नीट पकडा. बरोबर बघा. तर आता राकेशच्या हळदीत जायचं आहे. जरा जोश आला पाहिजे. जोश चाय पिऊनच येईल. काय तिथे थंड भेटेल ना. तिथे थंड भेटेल. इथे चाय घेतलाय पण चायमध्ये खारी बटर असतं तर बरं झालं असता. चायमध्ये खारी बटर पाहिजे का. बिस्किट खारी बटर चाय संपला. माझा आहे हा खास फ्रेंड अतुलला. माझा नवरा काय शोधता. तर चला आता पटापट चाय पिऊन आम्ही निघतो. सांगायला गेल्यावरती सगळेजण भेटतील आज. सगळे म्हणजे नंदशींच्या पोरी भाची माझ्या ज्या आहेत त्या भाचींचे नवरे आणि ताईचा नवरा पण येतोय. सागर पण येत आहेत. निघू आपण. मेकअप तर माझा अजून चांगलाच आहे. बघू आता तिकडे गेल्यावरती थोडंसं टचअप करू आणि मग हळदीला जाऊया. तर मित्रांनो फायनली मी आले सांगायला. आता हळदीला आपल्याला जायचं आहे राकेशच्या. तर इकडे बघा आहे भाची आलेली आहे. पनवेलला दिली ती ज्योती आणि इकडे आपली विशालची बायको. सगळ्यांना माहितीच आहे पण बार बार ओळख करून द्यायला लागते. आणि तिकडनं मागे हाय करते. इथे दोन्ही जावं हाय करतायत. हाय कर. तर दोन्ही जावं आहेत आणि इकडे मोहिनीचा नवरा दोघं आहेत सगळ्यांना. तर ही भाची आहे आणि ही भाचीचा नवरा जावं आहे. आणि इकडे ही एक जोडी आहे आणि त्यांची ती मुलगी परी. हाय कर. 1 2 3. तर अजून भरपूर गँग यायची बाकी आहे. सगळ्यांना दाखवीन तुम्हाला. नवरदेवला पण आपल्याला भेटायचं आहे. आणि भाऊ काय बोलतात त्या दिवशी पूर्ण डुलत गेला. ती नंतर व्हिडिओ बघितली. डुलत गेला झोपेत ना उठलेला. तर मस्त तुमचं नवीन घर खूप छान आहे. कलरफुल आहे. आता फोटो पण आमचे छान येतील. फोटो पण दाखवा ना. ते दाखवलं त्या दिवशी. आता आपण फोटो काढूच ना तर फोटो पण छान येतील. तर हा 1 मिनिट माझ्या नंदेला दाखवते. आज विशेष तयारी केलेली आहे. नेहमीपेक्षा आज जरा वरमाईने वेगळीच तयारी केलेली आहे आणि खूप छान दिसते. लुगडा घातलेला. ओळखला का तुम्ही. मेकअप मध्ये ओळखला नसेल पण माझी नणंद आहे ती मोहिनीची मम्मी. आणि खूप छान दिसतात. अशीच तयारी करा. आपल्याला बाबूच्या लग्नात पण करायची आहे.
सगळेजण बसले, आता जेवून घेतो आणि मग नंतर परत फोटोशूट काढून मग घरी जाऊ. व्हेज मध्ये बघा राईस आहे, भाकरी आहे, पापड आहे, बिड्डा आहे. बिड्डा फेमस आहे आमचा आम्ही लोकांचा. आणि हे काय पनीर चिल्ली आहे.